मित्रांनो नमस्कार। आजचा विषय थोडा खास आहे। महाराष्ट्रातील नशीब देवता किंवा देवी सटवाई यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी तिची पूजा केली जाते, कारण असं मानलं जातं की संपूर्ण बाळाचं भविष्य देवी सटवाई लिहिते। चला तर मग या गूढ कथेचा मागोवा घेऊया। तुम्ही कल्पना करू शकता का की एखादी देवी आपल्या प्रत्येकाचं भविष्य लिहिते? हो, देवी सटवाई जी नवजात बाळांच्या नशिबाची कथा लिहिते, आपल्या समाजात श्रद्धेने पूजली जाते। ती देवी ब्रह्मदेवाची बहीण मानली गेली आहे, जी मनुष्याचे नशीब ठरवते। बाळ जन्मल्यानंतर 5व्या दिवशी देवीची पूजा केली जाते। त्या दिवशी घरातील सगळेजण एकत्र येतात आणि एक खास पूजन विधी करतात। या पूजेत एक कोरा पांढरा कागद आणि टाक ठेवला जातो। ही साधी परंपरा नसून गूढ संकेत आहे, जणू काही देवी येऊन त्या बालकाचे भविष्य लिहिते। तुमच्या घरी असे काही केले जाते का? मराठवाड्यातील ग्रामीण भागात, विशेषतः लातूरमध्ये सटवाई देवीला ग्रामदेवतेप्रमाणे पूजले जाते। जिथे तिचं मंदिर असतं तिथे साधा आडोसा असतो, पण लोकांची श्रद्धा मात्र फार मोठी असते। शेलू बाजार येथे भाविकांचा वर्षभर ओघ असतो। त्यांच्या मते देवीची पूजा केल्याने त्यांच्या बाळाचे भविष्य सुरक्षित राहते। देवी सटवाई बद्दल असं मानलं जातं की ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लिहिण्याची क्षमता ठेवते। जरा विचार करा, आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण, वाईट क्षण, आपल्या आयुष्यातील वाईट घटना, चांगली घटना ती आपल्या हातातल्या लेखणीतून लिहिते। तुम्हाला माहिती आहे का, बाळाच्या 5व्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये देवी सटवाईची प्रतिमा बांधली जाते। असं म्हटलं जातं की त्यामुळे बाळाचं भविष्य उज्ज्वल होतं। हा एक सुंदर संकेत आहे की देवी आपल्या बाळावर कृपा ठेवते। मराठवाड्यात देवी सटवाईचे नैवेद्य म्हणून ज्वारीची भाकर, कांदा, आंबाड्याची भाजी आणि लाल चटणी ठेवली जाते। अशी एक कथा आहे की एक कुटुंब ज्यांना मूल होत नव्हते, त्यांनी देवी सटवाईला नवस केला। त्या नवसामुळे त्यांच्या घरात मूल जन्माला आलं आणि त्यांनी देवीची सेवा आणि नैवेद्य दिला। तर मित्रांनो, देवी सटवाईची ही कथा आहे श्रद्धा, नशीब आणि आपल्या जीवनातील त्या प्रत्येक अदृश्य शक्तींच्या विश्वासाची। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। लवकरच भेटूया नवीन विषयासह। तोपर्यंत जय हिंद।